जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत एकीकडे रोज नामस्मरण करत आहोत. कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिट एवढा आपला रोजचा जप होणं अपेक्षित आहे आणि अनेकांचा तो होतोय. अनेक लोक सांगतायत की फार छान नामस्मरण चाललेलं आहे. आणि दुसरीकडे आपण महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित एक भाग चिंतनासाठी घेत आहोत. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की देवाजवळ काय मागावं. त्यात महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की तुम्ही देवाकडे काही मागणारच असाल तर त्याच्या नामाचं प्रेम मागा. म्हणजे परमेश्वर हा जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यामध्ये कृपण आहे. तो बाकी सगळं देईल. म्हणजे आपण विषय मागायला गेलो तर तो विषय देईल आपल्याला. पण आपण त्याच्याकडे जाऊन काय मागायचंय? तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण देवाकडे, परमेश्वराकडे, भगवंताकडे त्याच्या नामाचं प्रेम मागायचं. आता हे भगवंताच्या नामाचं प्रेम कसं काय बरं आपल्याला येणार? हा आज आपल्या चिंतनाचा विषय आहे. आपण मागेही बघितलंय की महाराजांनी काय उदाहरण दिलं की ताकामध्ये लोणी असतंच. ताक घुसळल्यावर जसं लोणी वर येतं तसं भगवंताच्या नामाचं प्रेम हे नामामध्येच आहे. जेवढं नाम आपण घेत जाऊ तेवढं भगवंताच्या नामाचं प्रेम हे अंतरंगामध्ये उसळून वर येतं. पण भगवंताच्या नामाचं प्रेम यायला ते नाम ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये किती प्रेम आहे हे तपासून आपल्याला पाहावं लागतं. त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे भगवंत हा आपल्यासाठी केवळ प्रापंचिक अडचणीतून आपल्याला त्याने बाहेर काढावं एवढ्या मर्यादेपर्यंत आहे का? खरंच परमेश्वर किंवा भगवंत आपल्याला आवडतो का? आपण त्याच्यापाशी जेव्हा जाऊन उभे राहतो त्याच्याजवळ तेव्हा आपण फक्त प्रापंचिक अडचणी त्याच्यापुढे मांडतो का केवळ आपल्याला परमेश्वर आवडतो म्हणून आपण त्याची भक्ती करतो? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करायला हवा. बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की आपल्या हातून जे काही देवाधर्माचं केलं जातं ते कुठेतरी कुळधर्म कुळाचारामध्ये ते बांधलं गेलेलं असतं. आणि मग रूढी परंपरेप्रमाणे आपल्या घरामध्ये चालत आलेल्या गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण करतो. यात गैर काही नाहीये. ह्या सगळ्या पूर्वजांनी आपल्याला काय ह्या पद्धती घालून दिल्या की आपल्याला परमेश्वराचं स्मरण राहावं त्या निमित्ताने. म्हणून आपल्याकडे वर्षभर कुठले ना कुठले तरी सण वार उत्सव ह्या सर्व गोष्टी साजऱ्या केल्या जातात. ह्याचा काय हेतू आहे की आपल्याला त्या भगवंताचं स्मरण राहावं म्हणून. पण त्यात कोरडेपणा येत नाहीये ना हे आपल्याला पाहावं लागतं. बऱ्याचदा काही वेळेला आपल्याला असंही आढळतं की घरामध्ये काही व्यक्ती ह्या फारशी रुची दाखवत नाहीत या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांना फारसं हे आवडत नाही म्हणा किंवा थोडंसं ह्या सगळ्या रूढी परंपरा किंवा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो असं आपण म्हणूया. पण आता घरामध्ये एखादी परंपरा चालत आलेली आहे, एखादी रूढी आहे किंवा एखाद्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट घरामध्ये करतो म्हणून फक्त ती करून मोकळं होण्याकडे त्या लोकांचा कल असतो. इथे आपण आधी हे बऱ्याचदा बोललेलो आहे की कुठली गोष्ट आपण चूक किंवा बरोबर ह्याच्यामध्ये न पडता आपण फक्त बघतो आहे की काय परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते. कारण
आपला प्रपंच काय किंवा परमार्थ काय ह्याची सुरुवात ही घरापासूनच होते. मग अशा वेळेला आपली खरोखरीच ह्या सर्व गोष्टी करण्यामध्ये आपल्या मनाची गुंतवणूक आहे का? आपल्याला खरंच त्या भगवंताचं प्रेम आहे का? तो परमेश्वर आपल्याला खरोखरी आवडतो का? हे आपल्याला तपासून पाहायला लागतं. नाहीतर आपल्याला असं आढळतं की कुठेतरी एक कोरडेपणाची भावना आहे, एक कुठेतरी अलिप्तता आहे. जे काही चालत आलेलं आहे ते करून मोकळं होण्याकडे कल आहे. दुसरं आपल्याला काही वेळेला असं आढळतं की त्या परमेश्वरीय शक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये कुठेतरी भीती असते. म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल की नाही? नाही पार पडलं तर माझ्या प्रपंचाला, माझ्या घरामधल्या लोकांना काही त्याचा परिणाम होणार नाही ना, ही कुठेतरी एक भीती असते. किंवा यथासांग सगळं पार पाडलं जाईल ना, ही एक भीती मनामध्ये परमेश्वराविषयी असते. त्यामुळे परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराविषयीचं प्रेम उत्पन्न होण्याला मर्यादा निर्माण होतात. मग जेव्हा आपण एखाद्या सगुण रूपापुढे उभे राहतो भगवंताच्या, तर त्यावेळेला आपल्याला नैसर्गिकरित्या असं आढळतं की जर आपण एखाद्या अडचणीतून जात असू तर आपण ती अडचण निवेदन करतो भगवंताला. कुठलीही प्रापंचिक समस्या त्यावेळेला आपल्या मनामध्ये नसेल तर आपण देवाला असं सांगतो की देवा, तू मला आत्ता ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं आहेस, तू खूप छान मला ठेवलंयस, तू खूप छान सगळं मला दिलेलंही आहेस. आता तुझ्याकडे मागण्यासारखंही माझ्याकडे काही नाही. माझा प्रपंच अत्यंत उत्तम चाललेला आहे. पण पुढे कुठेतरी मनामध्ये ही भावना असते की हे शेवटपर्यंत देवा तुझ्या कृपेने असंच राहू दे, तुझी कृपा आमच्या घरावर अशीच राहू दे. म्हणजे काय आहे की कुठेतरी प्रपंच हा असाच चालत राहावा जसा आत्ता चांगला चाललेला आहे. भविष्यामध्ये त्या प्रपंचामध्ये कुठल्याही अडचणी उद्भवू नयेत. माझ्या मुलाबाळांचं, घरातल्या सगळ्या लोकांचं सगळं छान व्हावं, ही एकमेव प्रामाणिक इच्छा असते आणि आपण भगवंतापाशी ती निवेदन करत असतो. म्हणजे थोडक्यात काय की त्यावेळेला सुद्धा आपण जेव्हा परमेश्वराच्या सगुण रूपापुढे उभे राहतो त्यावेळेला सुद्धा आपण आपला प्रपंच घेऊनच उभे राहत असतो. मग आपला प्रपंच हा उत्तम घडावा, त्याच्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि सगळं काही छान व्हावं, मनासारखं व्हावं, ह्या भावनेतून बऱ्याचदा परमेश्वराची भक्ती केली जाते. आणि जर अडचण उत्पन्न झालेली असेल तर त्या अडचणीतून आपल्याला परमेश्वराने बाहेर काढावं म्हणून त्याची भक्ती आपण करायला सुरुवात करतो. कारण महाराज म्हणतात तसं प्रतिकूलतेतूनच भक्ती जन्म पावते. त्यामुळे जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी आपण तोंड देत असतो त्यावेळेला भगवंताची भक्ती आपल्या मनामध्ये, अंतरंगामध्ये उदयाला येते. पण ही एकमेव गोष्ट आपल्याला भगवंताचं प्रेम आणि भगवंताच्या नामाचं प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न करायला ही गोष्ट पुरेशी ठरत नाही. कारण त्या अडचणीतून आपण बाहेर आल्यानंतर आपण थोडेसे पुन्हा परमेश्वरीय शक्तीपासून किंवा भगवंतापासून मानसिक पातळीवर थोडेसे बाजूला जातो. याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो. मग ह्या भगवंताचं प्रेम आणि भगवंताच्या नामाचं प्रेम आपल्या मनामध्ये कसं राहील, काय केलं म्हणजे ते प्रेम आपण सांभाळू शकू आणि भगवंताकडे गेल्यानंतर त्याचं प्रेम आपल्याला मिळेल, ह्याच्यासाठी महाराज काय सांगतात की तुम्ही तुमचं मन सतत नामामध्ये गुंतवून ठेवा. म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा. कारण आपल्याला कुळधर्म, कुळाचार किंवा आपण जी काही भक्ती करतो ती करत असताना, कारण सुरुवात तिथूनच झालेली असते, पण पुढे आपल्याला साधन म्हणून किंवा उपासना म्हणून भगवंतापर्यंत जायचंय. म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला आणि भगवंताच्या स्वरूपाला, या दोन्ही गोष्टींचं आपल्याला अद्वैत साधायचं आहे. ही त्याची पुढची पायरी आहे. त्यामुळे
ज्या काही कोरडेपणाने किंवा अलिप्तपणाने आपल्याकडनं जर गोष्टी केल्या जात असतील किंवा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून काही कामिक उपासना केल्या जात असतील, तर ह्या सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये ठीक आहे. पण जसजसे आपण भगवंतापर्यंत जाऊ, म्हणजे भगवंताविषयी प्रेम आपल्याला यायला, त्याच्याविषयी आपल्याला आपलेपणा वाटण्यासाठी त्याच्या नामामध्ये आपण आपलं चित्त गुंतवून ठेवायचं. आणि नामस्मरणाच्या योगाने आपण सतत जर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर एक दिवस असा येतो की आपल्याला भगवंताविषयी अत्यंत प्रेम उत्पन्न होतं. म्हणजे मनामध्ये त्याच्याविषयीचा जो एक आपलेपणा आहे ना, तो आपल्याला वाटायला लागतो आणि फार परमेश्वर हा जवळचा वाटतो. महाराज काय सांगतात, की आपण आपल्या मुलाबाळांवर जसं प्रेम करतो ना, जेवढं प्रेम करतो, तेवढं प्रेम भगवंतावर करा. तेवढं प्रेम त्याच्या नामावर करा. कारण एकदा भगवंताच्या विषयी आणि भगवंताच्या नामाविषयी प्रेम मनामध्ये उत्पन्न झालं, की आपल्याला भगवंत हा हवा-हवासा वाटतो. तो आपल्याला पाठीराखा म्हणून आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी एक प्रकारची अस्तिक्य भावना उत्पन्न होते. भगवंताचा आपल्याला आधार वाटू लागतो. आपलं मन हे निर्भय होतं. आपल्याला उपासनेतून किंवा साधनेतून काय साधायचंय, तर निर्भयता साधायची. आज आपण प्रत्येक जण भीतीच्या छायेखाली वावरत असतो प्रपंच करत असताना. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे, की आपलं सगळं व्यवस्थित होईल ना. ह्या एका भीतीमुळे आपल्या नैसर्गिक वागण्याला अत्यंत मर्यादा उत्पन्न होतात. त्यामुळे प्रत्येक क्षणी जर आपल्याला भगवंताचा आधार आहे, ही जर मनामध्ये खुणगाठ पक्की आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली, तर भीतीचं कारण उरणार नाही. आणि साधक जेव्हा निर्भय बनतो आणि परमेश्वराच्या आधारावर जेव्हा तो निर्भय बनतो, त्यावेळेला परमेश्वराविषयीचा अस्तिक्य भाव, त्याच्याविषयीची श्रद्धा, त्याच्याविषयी मनामध्ये असलेलं आपलेपण हे अधिकाधिक तीव्र होत जातं आणि त्या साधकाची साधना तीव्र होते. म्हणजे भगवंताचा किंवा भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचा विषय जरी त्याच्या पुढ्यात काढला, तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पहा. म्हणजे हे प्रेम आहे. ते प्रेम एकदा मनामध्ये उत्पन्न झालं, की आपलं मन हे शांत होतं, स्थिर होतं. आणि त्याचं पर्यवसान हे पुन्हा आत्यंतिक प्रेमामध्येच होतं. म्हणजे प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. गुरुरायाला तहान कशाची आहे, तर गुरुरायाला फक्त प्रेमाचीच तहान आहे. आणि म्हणून आपण जो आज चिंतनासाठी विषय घेतलेला आहे तो हाच आहे, की भगवंताविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल, भगवंताच्या नामाविषयी प्रेम कसं उत्पन्न होईल. आणि एकदा ते प्रेम उत्पन्न झाल्यानंतर, एकदा ती श्रद्धा मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर कुठल्याही कारणाने आपलं मन अस्थिर होणार नाही. ते प्रेम अधिकाधिक वाढत राहील. या सर्व गोष्टी आज आपण चिंतनामध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महाराज काय सांगतात ते बघूया. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याविषयी आपलेपणा वाटायला नामस्मरणासारखे दुसरं साधन नाही. त्यामुळे ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटत असेल, त्याने फक्त नाम घेणं अपेक्षित आहे. नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन आपल्याला भगवंताचं प्रेम देऊ शकणार नाही. कारण भगवंताचं प्रेम हे त्याच्या नामामध्येच लपलेलं आहे. जेव्हा आपण अधिकाधिक नाम घेऊ, तेव्हा तो भगवंत आपल्या अधिकाधिक जवळ येतो. मानसिक पातळीवर, अंतरंगामध्ये भगवंताचं सगळं प्रकटीकरण होतं आणि सद्गुरूंच्या कृपेने हे घडतं. आता नामाची गोडी यायला हवी असेल, म्हणजे एखादी गोष्ट वाढावी किंवा उत्पन्न व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर दुसरी गोष्ट कुठेतरी कमी करावी लागते. आता महाराज काय सांगतात, की तुम्हाला भगवंताविषयीचं प्रेम मनामध्ये उत्पन्न व्हावं असं वाटत असेल, तर मनामध्ये जी प्रापंचिक विषयांची आसक्ती उत्पन्न झालेली आहे ती कमी करा. आता त्यासाठी म्हणजे आसक्ती जर आपल्याला कमी करायची असेल प्रपंचामधली, तर 3 गोष्टींचा आधार महाराजांनी घ्यायला सांगितलेला आहे. एक म्हणजे
आपल्याला भगवंताविषयी जो आपलेपणा वाटतो, तो आपलेपणा, भगवंताचं नाम घेऊन त्याचं अनुसंधान ठेवणं आणि सत्संगती, ह्या 3 गोष्टी आहेत. म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम उत्पन्न व्हायला बारकाईने सूक्ष्मपणे अभ्यास करायला हवा या गोष्टीचा. भगवंताच्या नामाचं प्रेम यायला हवं असेल तर ते नाम ज्या भगवंताचं आहे तो भगवंत मला पहिल्यांदा आपलासा वाटला पाहिजे ना. मुलाबाळांवर आपण का नैसर्गिकरित्या प्रेम करू शकतो? कारण ती मुलंबाळं आपली असतात म्हणून. म्हणजे जी गोष्ट आपली आहे त्याच्यावर आपलं स्वाभाविक प्रेम जडलेलं असतं. आता भगवंताच्या नामावर जर स्वाभाविक प्रेम यावं असं वाटत असेल तर ते नाम ज्या भगवंताचं आहे तो भगवंत मला मनापासून आवडला पाहिजे. तो भगवंत मला फक्त माझ्या प्रापंचिक अडचणींसाठी मी भगवंताकडे जाणार, त्याचं काही नाम घेणार किंवा उपासना करणार, काही साधन करणार, त्या अडचणीतनं बाहेर येणार, इथे मी आनंद मानणार ह्या गोष्टीचा की नाही भगवंताने कृपा केली, महाराजांची कृपा झाली, मी या अडचणीतनं बाहेर आलो किंवा बाहेर आले, इथेच आपलं सगळं थांबतं. आणि पुन्हा आपण त्या सर्व गोष्टी करतो पण भीतीच्या खाली, की प्रपंच सगळा नीट व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, की प्रपंचासाठीच मला भगवंत हवा आहे, प्रपंचासाठी मला माझे सद्गुरू हवे आहेत. जेव्हा जेव्हा प्रपंचामध्ये अडचण उत्पन्न होईल त्या वेळेला सद्गुरूंना हाक मारली की महाराज येणार, भगवंत येणार. पण फक्त एवढंच आहे का आपल्या आयुष्यामध्ये, ह्याच्या पलीकडे जायचंय आपल्याला. म्हणजे अशी मानसिक अवस्था असली पाहिजे की देवा, वाटेल ती परिस्थिती माझ्यावर येऊ, तू आहेस ही जाणीव फक्त माझ्या मनामध्ये आहे आणि तुझ्या साक्षीने मी माझे भोग भोगीन. महाराज आहेत, सद्गुरू आहेत, ही सर्व भावना मनाच्या अगदी अंतरंगामध्ये अशी पूर्णपणे भरली गेली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा लोक म्हणतात किंवा असा भाव व्यक्त केला जातो की नामस्मरण आमच्याकडनं कोरडेपणाने घडतं, वरवरचं घडतं, त्यात अपेक्षित असं आम्हाला ओलेपण दिसत नाही किंवा त्यामध्ये प्रेम वाटत नाही. त्याचं उत्तर महाराजांनी काय दिलंय पहा, की ही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर त्या भगवंताचं जे नाम आपण घेतो ना, त्या भगवंताविषयी पहिल्यांदा आपलेपणा वाटला पाहिजे. आता भगवंताविषयी आपलेपणा वाटायला आपण त्याच्याशी पहिलं नातं जोडावं. म्हणजे महाराजांनी काय उदाहरण दिलं बघा, प्रत्येकाने रामाबरोबर काहीतरी नातं जोडलं. म्हणजे हनुमंताने दास्य भक्ती केली, म्हणजे हनुमंताने स्वामी मानलेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांना. विभीषणाने भाऊ म्हणून रामाकडे पाहिलेलं आहे, भरताने भाऊ म्हणून पाहिलेलं आहे, सीतामाईने पती म्हणून पाहिलेलं आहे रामाकडे, हनुमंताने स्वामी म्हणून. म्हणजे पहा, सगळ्यांनी काहीतरी नातं जोडलंय. रावणाने सुद्धा विरोधभक्ती केली. रावणाने विरोधभक्ती करून रामाला शेवटी आपलंसं करून घेतलेलं आहे. म्हणजे जी गती प्राप्त झाली रावणाला ती सुद्धा विरोधभक्ती करून झालेली आहे. म्हणजे प्रत्येकानी रामाबरोबर जे काही नातं जोडलं ना, ते काहीतरी आपलेपणा त्याच्यामध्ये ठेवला आणि मग ते नातं जोडलेलं आहे. म्हणजे भगवंताविषयी, त्याच्या नामाविषयी जर आपल्याला प्रेम यावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात की पहिल्यांदा त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये आपलेपणा यायला पाहिजे. मग एकदा का भगवंतावर आपली पूर्ण श्रद्धा बसली, आपलं चित्त त्याच्या नामामध्ये पूर्ण गुंतून गेलं की वेगळं काही करावं लागत नाही, भगवंत आपोआप आपलासा होतो. दुसरं महाराज काय सांगतात की भगवंताचं अनुसंधान ठेवा. त्याचं नाम घेऊन आपल्याला भगवंताचं अनुसंधान ठेवायचे. म्हणजे आपण कसं करतो, भगवंताचं अनुसंधान ठेवायला आपण नाम घेतो पण ते वरवरचं घेतो किंवा कोरडेपणाने घेतो. आता त्याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलं की पहिल्यांदा त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आपलेपणा उत्पन्न व्हायला पाहिजे. पण आपल्या मनामध्ये आपलेपणा कोणाविषयी उत्पन्न झालाय, तर आपल्या घरामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या ज्या सगळ्या नात्यातल्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, म्हणजे नवरा बायकोंचं नातं आहे, मुलं बाळं आहेत, घरात आई वडील आहेत, भाऊ आहे, ह्या सगळ्या नात्यांविषयी पहिल्या आपल्या मनामध्ये एक आपलेपणा उत्पन्न झालेला असतो. पण हे सगळे आपले असतात, पण महाराज म्हणतात तसं ते एका मर्यादेपर्यंत आपले असतात.
पण भगवंताला जर आपलासा करून घेतला तर तो त्या मर्यादेच्या पलीकडे आपल्याला सांभाळतो. आणि म्हणून आपण भगवंताचे आहोत आणि भगवंत आपला आहे ही जाणीव सदा सर्व काळ मनामध्ये घट्ट धरून ठेवायची. आता महाराज म्हणतात तसं ही जाणीव कशी मनामध्ये राहील, तर पुन्हा आपण नामापाशी येऊन थांबतो की भगवंताचं नाम घेऊनच आपल्याला ती जाणीव उत्पन्न करून द्यायची आहे आपल्याला स्वतःला. म्हणजे हा सगळा अभ्यास आहे की नामस्मरण महाराज म्हणतात तसं की समजून घ्यायचंय, ते वरवरनं होऊन द्यायचं नाहीये. जर आपलं नामस्मरण हे वरवर होत असेल, कोरडेपणाने होत असेल, अलिप्तपणाने होत असेल, तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये श्रद्धा घाला. महाराजांनी एक साधं उदाहरण दिलंय की कुठलंही औषध आहे, जसं आपल्याला तो वैद्य सांगतो की हे औषध मधामध्ये कालवून घ्या किंवा काही दुधामध्ये कालवून घ्या, काही पाण्यामध्ये मिसळा आणि मग घ्या. म्हणजे काय, काहीतरी त्या औषधामध्ये घालावं लागतं. तसं आपण आपली श्रद्धा त्या नामामध्ये घालायची. त्या सर्व गोष्टींमध्ये एकदा आपण आपलं आपलेपण श्रद्धा घातली की नामाचं प्रेम त्याच्यामध्ये येतं. आता तिसरा जो मार्ग आहे म्हणजे अनुसंधान, आणि त्याच्या पुढे जो तिसरा मार्ग महाराजांनी सांगितला नामाचं प्रेम येण्यासाठी, ते म्हणजे सत्संगती. म्हणजे भगवंताचं प्रेम यायला सत्संगतीचा मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे. पण महाराज पुढे जाऊन काय सांगतात की सगळ्यांनाच ती सत्संगती प्राप्त होते असं नाहीये. मग दुसरा मार्ग विचारांचा आहे. पण विचार सुद्धा आपले स्थिर राहतात का? आपल्या मनामध्ये दिवसभर अनेक विचार येत असतात आणि आपली मनस्थिती तितकीशी स्थिर राहत नाही. हा अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. म्हणजे अगदी आपण नाम घ्यायला बसलो, नामस्मरण करायला बसलो, तरी सुद्धा अपवित्र विचार मनामध्ये येत असतात आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या मनामध्ये हे असे विचार कसे काय येत आहेत. म्हणजे चांगले विचार मनामध्ये बाळगून भगवंताच्या विषयी प्रेम उत्पन्न करणं प्रयत्नाने, हेही आपल्या हातामध्ये नाहीये. म्हणजे शेवटी काय की आपण भगवंताच्या नामापाशीच येऊन थांबतो. मग महाराज म्हणतात तसं की हे जे भगवंताचं नाम आहे, हे तुम्ही अत्यंत निश्चयाने प्रयत्नपूर्वक घ्या. वाटेल ते झालं तरी नामाला सोडायचं नाही. नामसाधना ही एका दिवसात अनुभव देणारी गोष्ट नाहीये. म्हणजे आज मी नाम घेतलं म्हणजे मला आजच सगळं काही मिळालं असं होत नाही. आपल्याला त्याच्यामध्ये त्या म्हणजे आपलं अंतरंग त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बुडवावं लागतं. म्हणजे ते नाम असं भरून गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला रोजच्या रोज नामाचं साधन करावं लागतं. मी आज जप केला, 3-4 दिवस माझा जप झाला नाही. मग मी परत 1 दिवस बसलो, परत थोडा जप केला, परत काही कारणाने माझा जप झाला नाही. असं जर आपलं घडत असेल, तर आपल्याला प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक रोजच्या रोज आपल्याकडून नामस्मरण घडेल, हे प्रयत्नांनी साधावं लागतं. आपल्याला स्वतःला काही गोष्टी बळजबरीने कराव्या लागतात. जसं प्रापंचिक सुख घेण्यासाठी माणूस धडपडतो, तशी आपण आपल्याला काही नियम लावले पाहिजेत की नाही, दिवसातनं काही ठराविक वेळ मी नामस्मरणासाठी देणार आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला नामाचं प्रेम लागणार नाही. जोपर्यंत आपण रोजच्या रोज नामस्मरण करत नाही, तोपर्यंत नामाचं प्रेम येणार नाही. ती एका दिवसामध्ये उत्पन्न होणारी गोष्ट नाहीये. आणि म्हणून महाराज जेव्हा एकीकडे सांगतात की तुम्ही तुमचं चित्त भगवंताच्या नामामध्ये गुंतवून ठेवा, मी भगवंताचा आहे ही जाणीव मनामध्ये ठेवा. आता चित्त गुंतवून ठेवायचं म्हणजे काय? महाराजांनी साधं उदाहरण दिलंय की आपण एका खिशातले पैसे काढून जसे दुसऱ्या खिशामध्ये ठेवतो, तसं आपलं मन आत्ता जे प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे, आपलं चित्त जे आत्ता प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे, ते चित्त फक्त प्रपंचातनं काढायचं आणि रामापाशी ठेवायचंय. म्हणजे महाराज काय सांगतात की आपल्या प्रपंचासाठी आपण दिवसभर एवढे काबाड कष्ट करतो, पण 1 तासभर काढतो का त्या देवासाठी किंवा भगवंतासाठी किंवा त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी? खरंच आपण दिवसाला 24 तास आपल्याला सगळ्यांना मिळतात. 24 तास एक झोपेचा भाग सोडला तर उरलेला सगळा वेळ आपण प्रापंचिक गोष्टीच करत असतो. मग 1 तास आपण आपल्या महाराजांसाठी, आपल्या सद्गुरूंसाठी, आपल्या भगवंतासाठी आपल्याला नाही का काढता येणार? खरोखरी हा विचार करावा.
की 1 तास मला नाही काढता येणार दिवसातनं. जर आपण निश्चयाने, जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक 1 तासभर आपल्या भगवंताच्या पुढे बसलो आसन घालून आणि शांतपणे डोळे मिटून जर त्याचं नामस्मरण केलं, म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्यामुळे सद्गुरूंना पहिल्यांदा शरण जायचं, महाराजांना, सद्गुरूंना सांगायचं, माझ्याकडनं रोजच्या रोज तुम्ही कमीत कमी तासभर ही नामसाधना घडवून आणा. ती जर घडवून महाराज आणणारच, पण त्याच्यासाठी आपला प्रयत्न पहिला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जाता येत नाही की बघू महाराज कधी घडवतील तेव्हा. अशा पद्धतीने गोष्टी घडत नाहीत. आपल्याला साधन हे अशा पद्धतीने बळजबरीनीच करावं लागतं. जशा इतर गोष्टी करतो ना प्रपंचातल्या, तसं आपल्याला साधन सुद्धा तशा पद्धतीनेच करावं लागतं की नाही, माझ्याकडनं हे घडलंच पाहिजे. आपला निश्चय आणि आपले प्रयत्न जेव्हा महाराजांच्या पाशी पोचतात, त्यावेळेला महाराज म्हणतात की ठीक आहे, तू आता रोज इथे नामस्मरणाला बसणार आहेस का? मी तुझ्याकडनं ते बरोबर घडवून आणतो. त्यावेळेला तिथे सद्गुरु तत्व जागृत होतं. तुम्ही गेलाच नाहीत, तिथे बसायलाच नाही, तुम्ही बसलाच नाहीत आणि नाम घ्यायला तिथे उपस्थितच राहिला नाही त्या ठरलेल्या वेळेला, आसन घातलं नाहीत, तर सद्गुरु तत्व आणि परमेश्वरीय तत्व काहीही करू शकणार नाहीये. ते म्हणतील की अरे, तुला अनुग्रह देऊन नाम दिलं, पण तू ते नाम रोज घेतच नाहीस. तर इथे सद्गुरूंवर ती जबाबदारी येत नाही. ती आपली जबाबदारी आहे की जे सद्गुरूंनी आपल्याला दिलं, भगवंताचं नाम, त्यांनी सिद्ध केलेलं नाम जेव्हा अनुग्रहाद्वारे आपल्याला मिळतं, त्याचा फार कॅज्युअली घेतो या सगळ्या गोष्टी. फार आपल्याला सिरियसली या सगळ्या गोष्टींकडे पाहायला पाहिजे. हे इतकं साधं सोपं नाहीये. जेवढं वाटतं ना नामाचं साधन, तसं नाहीये ते. बसायला पाहिजे, सद्गुरूंच्या पुढे जाऊन बसायचं. जे काय तसबीर असेल, सद्गुरूंची मूर्ती असेल, आसन घालायचं, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, डोळे मिटायचे आणि शांतपणे बसायचं. पुढचा तासभर मनातल्या मनात आपला शांतपणे जप व्हायला पाहिजे. तेव्हा सद्गुरु तत्व जागृत होतं आणि त्याच्यानंतर नामाचं प्रेम उत्पन्न होणार आहे. म्हणजे आपलं कसं झालंय की आपल्याला सगळ्यांना प्रपंच हवाय, पण देव असला तरी चालेल, ही जर भावना आपण घेऊन बसलो, तर नुसत्याच प्रापंचिक अडचणी देवाकडे घेऊन जायच्या, त्यावेळेला कामिक उपासना करायच्या, इथेच आपलं सगळं थांबतं. महाराजांना आपल्याला जे द्यायचं आहे, जे नामाचं प्रेम द्यायचंय, महाराजांनी आधीच सांगितलंय की तो राम आहे ना, तो नामाचं प्रेम द्यायला अत्यंत कृपण आहे. म्हणजे भगवंत सगळं काही देईल, पण तो नामाचं प्रेम देत नाही, हे महाराजांनी इतक्या कळकळीने सांगितलंय. त्यामुळे फक्त त्याच्याकडे जाऊन नामाचं प्रेम मागा. एकदा का नामाचं प्रेम मिळालं की त्या नामाच्या मागे भगवंत पूर्ण सत्ता रूपाने उभा राहतो. कारण भगवंताचं सगुण रूप जेव्हा आपण पाहतो, त्याचं निर्गुणत्व त्याच्या नामामध्ये लपलेलं आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा जेव्हा आपण रस्त्याने जात असताना, समजा आपला मित्र पुढे चालताना दिसला आणि आपण त्याचं नाव घेऊन आपण त्याला हाक मारली, मित्राला हाक मारली, तर तो पटकन मागे वळून पाहतो की नाही? हे जर व्यवहारामध्ये घडतं, तर आपण भगवंताला जर खऱ्या कळकळीने हाक मारली, तर तो आपल्याकडे नाही का वळून बघणार? पण आपल्याला तो विश्वासच नसतो मनामध्ये, ती श्रद्धाच नसते. मग आपल्याला कसं काय भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणार? कसं भगवंताच्या नामाविषयी प्रेम उत्पन्न होणार? आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रपंचामध्ये जेवढी आपण काळजी घेतो की सगळा व्यवस्थित व्हायला पाहिजे, प्रपंच सगळा नीट व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये पैसा अडका पाहिजे, मुलं बाळ पाहिजेत, सगळ्या वस्तू पाहिजेत, सगळं काही मला मिळालं पाहिजे, सगळं स्थिर स्थावर झालं पाहिजे, ही जेवढी काळजी प्रपंचाविषयीची करतो, त्यातल्या 1/4 जरी आपण आपलं सगळं जर भगवंताच्या पाशी नेलं, तर भगवंत असा समोर येऊन उभा राहील. पण आपण ते करत नाही. म्हणजेच काय की आपण स्वतःलाच आडकाठी घातलेली असते आणि मग सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो की नाही बाबा, एवढं काही नामाविषयी प्रेम वाटत नाही. कसं प्रेम वाटणार? तुम्ही त्या भावनेने भगवंतापाशी जायला पाहिजे आणि रोजच्या रोज जायला पाहिजे. ते नामस्मरण वरवरचं होता कामा नये, कोरडेपणाने होता कामा नये, अलिप्तपणाने होता कामा नये. जी प्रपंचामध्ये आसक्ती आपली गुंतलेली आहे, ती जर आपण सगळी काढून भगवंतापाशी लावली, तर प्रपंच हा कर्तव्यापुरता उरेल आणि मनामध्ये एक झोपेचा भाग सोडला तर उरलेला सगळा वेळ जर बॅक ऑफ द माइंड
आपल्या महाराजांविषयी, सद्गुरूंविषयी आणि भगवंताविषयी जर आपल्या मनामध्ये तो भाव जागृत राहिला, म्हणजेच आपण त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर जाता येता उठता बसता खाता जेविता सुखी होता, हे जे सगळं रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलंय ना, की तुम्ही नाम विसरू नका. बस नामाशिवाय दुसरं काहीही या जगामध्ये सत्य नाहीये. हे जे महाराजांनी आपल्याला सांगितलं ना, एवढंच आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. कारण प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी स्वभावतः प्रपंचाचा गुणधर्म हा अपूर्ण आहे. म्हणजे प्रपंच हा अपूर्ण आहे. तो आपल्याला पूर्णत्व देऊ शकत नाही. पण भगवंत हा सत्य आहे. भगवंत हा पूर्ण आहे. त्याचं नाम हे पूर्ण आहे. त्याच्यामुळे तिथे आपल्याला अखंड समाधान आणि आनंद मिळणार आहे. म्हणून आपण एकीकडे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपल्याला जे काही विहित कर्म, कर्तव्य आपल्याला प्रपंचामध्ये आहे, आपलं दिलेलं आहे आपल्याला भगवंतानी, आपल्याला प्रपंच त्यानेच दिलेला आहे. तर त्यातलं कर्तव्य मनापासून करायचं. अजिबात उदासीनतेने प्रपंच करायचा नाही. पण आपलं लक्ष कुठे गुंतवायचंय? तर भगवंताच्या चरणापाशी, सद्गुरूंच्या चरणापाशी आणि भगवंताच्या नामामध्ये आपलं चित्त जर गुंतवून ठेवलं, तर आपल्याला नामाचं प्रेम लागतं, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि हे सगळं कशासाठी मिळवायचंय? का करायचं हे सगळं? काय त्याच्या मागे भूमिका आहे महाराजांची? सद्गुरूंची काय भूमिका आहे? तर महाराजांना असं वाटतं, की आपल्याला भगवंतापासनं मिळणारा जो आनंद आहे, भगवंताकडून येणारं जे समाधान आहे, ते आपल्याला सगळ्यांना मिळावं ही महाराजांची कळकळ आहे. ही सद्गुरूंची कळकळ आहे. ते आज पाहतायत आपल्याकडे आणि जेव्हा आपण विषयामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण ते सुख आपल्याला पूर्णत्वाने मिळतंय का? नाही मिळत. म्हणजे विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. म्हणजे विषयामधनं ते सुख मिळत नाही हे माहिती असून सुद्धा मनुष्य सुखासाठी पुन्हा पुन्हा विषयांचीच कास धरतो. हे पाहून सद्गुरूंना सगळ्यात जास्त दुःख होत असतं, की अरे तू भगवंतापाशी आहे, तू रामापाशी आहे, मी तुला सगळं ब्रह्मांडातलं सुख त्याच्या पायापाशी मिळवून देतो. त्याच्या नामाचं प्रेम तुला मिळवून देतो. हे सद्गुरू अक्षरशः ओरडून सांगत असतात आपल्याला, पण सद्गुरूंच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण जेव्हा भगवंतापाशी जातो तेव्हा फक्त प्रापंचिक गाऱ्हाणे घेऊन गेलेलो असतो आणि तू मला ह्यातनं बाहेर काढ एवढी एकमेव प्रार्थना असते. आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर रामा हे सगळं असंच शेवटपर्यंत चालू राहू दे. पण त्याचं प्रेम आपल्याला मिळायला हवं ही सद्गुरूंची धडपड आहे, ही सद्गुरूंची कळकळ आहे. आणि म्हणून महाराज काय आपल्याला छोटी युक्ती सांगतात, की विचार असा करायचा, की आई जसं तिच्या मुलावर प्रेम करते ना, तसं आपण भगवंतावर प्रेम करावं. म्हणजे आईला सांगायला लागतं का तिच्या मुलाला तू असं प्रेम कर, असं आईला शिकवावं लागतं का? नाही. ते स्वभावतःच येतं. म्हणजे आईच्या मनामध्ये तिच्या मुलाविषयीचं जे प्रेम नैसर्गिकरित्या तिच्या अंतरंगामध्ये उमटून येतं बाहेर, तसं आपल्या मनामध्ये भगवंताच्या विषयीचं प्रेम हे असं बाहेर यायला पाहिजे. म्हणजे अंतरंगामधनं ते उमलून यायला पाहिजे. म्हणजे बाहेर पडत राहिलं पाहिजे ते सगळं प्रेम. म्हणजे आईसाठी रडत असलेलं मूल जसं आई समोर आल्यानंतर थांबतं, तसं भगवंताच्यासाठी आपण अक्षरशः आपल्या जीवाचं रान केलं पाहिजे. सद्गुरूंसाठी आपण आपल्या जीवाचा आटापिटा केला पाहिजे. अशा भावनेने जर आपण भगवंतापाशी आणि सद्गुरूंपाशी गेलो, तर अक्षरशः सद्गुरू आणि भगवंत आपल्या समोर येऊन उभे राहतील. पण काय होतं, आपलं हृदय किंवा मन हे विषयाने इतकं भरलेलं आहे, की भगवंत आणि सद्गुरू असे समोर येऊन थांबतात आणि म्हणतात, की "अरे तुझ्या हृदयामध्ये इतकी विषय वासनांची घाण आहे, इतके विकार तुझ्या हृदयामध्ये भरलेले आहेत, तर आता आम्हाला आत यायला जागाच नाहीये." म्हणजे खोलीमध्ये जर आपल्याला एखादी वस्तू आणून ठेवायची असेल आणि ती खोली आधी इतक्या वस्तूंनी भरलेली आहे, तर नवीन वस्तू ठेवताच येत नाही तिथे. तर पहिल्यांदा आधीच्या वस्तू सगळ्या बाजूला करायला लागतात. तसं विषय विकार आणि वासनांनी भरलेलं जे आपलं मन आहे, ते आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करावं लागतं. त्याच्याशिवाय भगवंत किंवा भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू येऊन तिथे स्थिर बसू शकत नाहीत. आता पुन्हा आपण नामापाशी येतो. मनातली घाण, विषयांची सगळी, विकारांची सगळी घाण जी आहे, ती कशी बाहेर काढणार? स्वच्छ कसं करणार? तर त्याला नामाचंच साधन आहे. म्हणजे बघा, सगळं करून शेवटी आपण नामापाशीच येऊन थांबतो. आता महाराज म्हणतात, पुन्हा नाम घ्या आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जी घाण भरलेली आहे ना, ती सगळी स्वच्छ करा. म्हणजे महाराजांनी उदाहरण दिलंय ना, की बिळामध्ये जो सर्प शिरलेला आहे, बाहेरनं कितीही वाजवलं,
तरी तो सर्प बाहेर येत नाही बिळातनं. पण तिथे धूर सोडला की तो सर्प बाहेर येतो. तसं नामाची धग आपल्या अंतःकरणाला लागली की अंतःकरणामध्ये असलेले सगळे विषय, विकार, वासना ही सगळी जी घाण भरलेली अंतःकरणामध्ये ती सगळी पहिली बाहेर येते. आणि अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध परमात्मा तिथे प्रकट होतो. महाराजांनी काय उदाहरण दिलं? दैत्य दानवांनी सुद्धा भगवंताची उपासना केली आणि समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा केली. महाराजांनी समर्थांचं उदाहरण दिलेलं आहे. मग दैत्यांना त्यांनी काहीतरी विषयाचा हेतू मनामध्ये धरून, म्हणजे काहीतरी वर मागायचा आहे म्हणून ब्रह्मदेवाची किंवा विष्णूंची किंवा शंकराची उपासना दैत्य दानवांनी केलेली आपल्याला आढळते. पण काहीतरी हेतू मनामध्ये धरलेला असतो. ब्रह्मांडाचा हे मिळावा, स्वर्ग मिळावा, काहीतरी हेतू विषयाचा धरून दैत्यांनी ती उपासना केलेली आहे. वर प्राप्त झालेले आहेत, पण शेवटी काय आहे, दैत्यांचा निपातच झालेला आहे. पण समर्थांनी सुद्धा उपासना केली, पण समर्थांना फक्त रामरायाचीच प्राप्ती हवी एवढीच भावना समर्थांच्या मनामध्ये होती. त्यामुळे म्हणजे समर्थांच्या मनामध्ये भगवंताशिवाय दुसरी कुठलीच भावना नव्हती. त्यांना फक्त भगवंत हवा होता. त्यामुळे त्यांना भगवंत प्राप्त झाला. म्हणजे भगवंताच्या लाभामध्येच समर्थांनी त्यांचं सर्वस्व मानलेलं आहे. त्यामुळे भगवंताचा हात पुढे असतोच, पण आपण आपल्या अभिमानामुळे त्याच्यापाशी जात नाही. त्यामुळे महाराज म्हणतात तसं प्रत्येक युगामध्ये भगवंत आहेच, त्याचे अवतार झालेलेच आहेत. कलियुगामध्ये सुद्धा आहे. कशा ह्याच्यात नाही, तो नामाच्या माध्यमातनं आपल्याला भगवंत कलियुगामध्ये भेटतो. कारण भगवंताचं सगळं काही त्याच्या नामामध्ये साठवलेलं आहे. एक नाम घेतलं की भगवंत समोर येऊन थांबणार आहे. त्या नामाचं प्रेम लागणं फक्त आपल्याला महत्वाचं आहे. हाच आज आपला विषय आहे सगळा. आणि म्हणून भगवंताला अनन्य शरण जाऊन फक्त त्याच्या नामाचं प्रेम मागायचं. म्हणजे तू काय दे मला, तर फक्त तू तुझ्या नामाचं प्रेम दे, एवढी प्रार्थना करायची. म्हणजे महाराजांनी उदाहरण कोणाचं दिलंय, तर गोपींचं दिलेलं आहे. त्यांनी पूर्णपणे त्यांचं देहभान हरपलेलं होतं गोपींचं. त्यांनी श्रीकृष्णाजवळ जाऊन फक्त श्रीकृष्णाविषयीचं प्रेम मागितलं. म्हणजे त्यांनी श्रीकृष्णावर स्वतःचं देहभान हरपून प्रेम केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची देहबुद्धी पूर्णपणे जाळून तुम्ही फक्त भगवंतावर, भगवंतासाठीच, म्हणजे देवा तू मला आवडतोस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करणार आहे, ह्या भावनेनी जसं गोपींनी श्रीकृष्णावर प्रेम केलं तसं आपण भगवंतावर प्रेम करावं. म्हणजे श्रीकृष्ण जसा गोपींना साध्य झाला तसा भगवंत आपल्याला साध्य होतो. म्हणजे गोपी जशा श्रीकृष्णाला अनन्य शरण होऊन राहिल्या तेव्हा त्यांना श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त झालं, तसं आपण अनन्य शरण होऊन भगवंताची प्रार्थना करावी, म्हणजे भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त होतं. महाराज काय सांगतात, आपलं मन आहे, मनाला उलटं केलं की त्याचं नाम होतं. म्हणजे काय, की मन ज्या विषयांमध्ये गुंतलेलं आहे ते फक्त उलट करून त्याला जर भगवंतापाशी गुंतवलं, भगवंताच्या नामामध्ये गुंतवलं, म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ फक्त उलटी फिरवली की आपल्याला भगवंत प्राप्त होतो. म्हणजे भगवंत काय सांगतात, की तुम्ही फक्त नामामध्ये ते प्रेम ठेवा, म्हणजे तो जो चक्रपाणी आहे तो तुम्हाला साध्य होईल. म्हणजे प्रपंचाच्या ह्या गर्दीमध्ये आपण मगाशी बघितलं तसं सणवार आहेत, उत्सव आहेत, आपण पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, हे सगळं कशासाठी आहे, तर भगवंताचं आणि सद्गुरूंचं आपल्याला स्मरण राहावं म्हणून, फक्त तेवढाच हेतू आहे. बाकी सगळ्या गोष्टी हे पाशच आहेत एक प्रकारचे. ते पाश सगळे सोडून आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय. त्याच्यामुळे महाराज म्हणतात तसं, की भगवंताचं अनुसंधान टिकवणं हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. आपली दमछाक ही होणारच आहे, पण आपल्या डोळ्यासमोर फक्त भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू, त्यांनी दिलेलं नाम, आणि ते नाम आपलं सतत कसं राहील आणि रोजच्या रोज आपलं नामस्मरण कसं होईल, आणि कमीत कमी 1 तास, हे महाराजांनीच सांगितलेली वेळ आहे, की तुम्ही दिवसातल्या 24 तासातला 1 तास जरी भगवंताच्या नामासाठी दिलात ना, तरी तुम्हाला काय साध्य होईल, काय मिळेल, हा ज्याचा त्याने अनुभव घ्यायचा आहे. ही गोष्ट अनुभव घेण्याची आहे. ही गोष्ट आपल्याला स्वतःला अंतरंगामध्ये अनुभवायची गोष्ट आहे. म्हणून महाराज सांगतात तसं पोराबाळांवर जेवढं प्रेम करताना तेवढं भगवंतावर करा. म्हणजे त्यांच्या प्रेमासाठी आपण आपल्या प्रपंचासाठी जेवढा त्याग करतो तेवढा त्याग आपण भगवंतासाठी जर केला तर भगवंत
अगदी सहज साध्य आहे, तो कष्टसाध्य नाहीये. म्हणून आपण जर खरोखरी भगवंतावर प्रेम करून आपला सगळा भार भगवंतावर टाकला, तर आपल्या कल्पनेच्या बाहेर तो गोष्टी घडवून आणतो. आणि म्हणून आपला देह, आपला प्रपंच हा भगवंताच्या इच्छेने चालतो, सद्गुरूंच्या इच्छेने चालतो, ही जाणीव जर मनामध्ये सदैव बाळगली तर आपल्याला कधीही कमी पडणार नाही. आणि म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्हाला भगवंताचं प्रेम हवंय ना, तुम्हाला भगवंताच्या नामाचं प्रेम हवंय ना, मग तुम्ही जगाचं जे प्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाले, जगाकडे पाठ फिरवा. म्हणजे एकांतामध्ये बसल्याशिवाय, जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय, ध्यानामध्ये भगवंत शोधल्याशिवाय तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवणार नाही. तो सगळीकडे नटलेला आहे, हे ब्रह्मांड त्याने उत्पन्न केलंय, तो चराचरामध्ये नटलेला आहे. पण जेव्हा आपण जगाकडे पाठ फिरवू, विषयांच्या आसक्तीतनं बाहेर पडू आणि आपण एकांत साधू, म्हणजे त्या एकाचाही अंत होईल आणि भगवंतापाशी जाऊ, द्वैतातून अद्वैत साधलं जाईल, परमात्म स्वरूप आत्मस्वरूप हे एकत्र होईल, त्यावेळेला आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला बसावं लागतं शांतपणे, डोळे मिटावे लागतात, ध्यान साधावं लागतं, तेही नामाने साधणार आहे. आणि सूक्ष्म असा जो परमात्मा आहे, तो आपली वृत्ती सूक्ष्म करून आपल्याला तो शोधावा लागतो. त्यावेळेला तो आपल्या हृदयामध्येच प्रकट झालेला आपल्याला जाणवतो. आणि जेव्हा ते परमात्मा स्वरूप आपल्या हृदयामध्ये प्रकट झालेलं जेव्हा जाणवतं, तेव्हा त्याच्याविषयी अत्यंत प्रेम मनामध्ये उत्पन्न होतं. आणि तेच प्रेम जेव्हा परमेश्वराचं सगुण रूप आपण पाहतो, तेव्हा आपल्या डोळ्यातनं पाझरतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, की देवावर एवढं प्रेम करा, की ते प्रेम पाहून त्या परमेश्वराच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. म्हणजे आपल्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आज महाराजांचा राम 3 वेळा रडलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे महाराजांनी रामावर किती अनन्य शरण होऊन प्रेम केलं असेल, ह्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. ह्याच्या पलीकडे महाराजांनी आपल्याला दाखवून दिलंय, की इतकं त्या रामावर प्रेम करा, की त्या रामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, की कुठल्याही परिस्थितीमध्ये नामाला सोडू नका. वाटेल ती परिस्थिती येऊ दे, वाटेल ती. सुखाची येऊ दे, दुःखाची येऊ दे, आपल्या मनासारखं घडत असू दे, मनाविरुद्ध घडत असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये नामाला सोडायचं नाही. भगवंताच्या नामाचा सदैव सहवास ठेवला तरच त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न होतं. परत महाराजांनी प्रापंचिक उदाहरण दिलेलं आहे, की एखादी मुलगी लग्न होऊन सासरी आलेली आहे. तो नवरा फारसा पसंत नाही पडलाय तिला, पण तरीही आई वडिलांच्या खातर तिला लग्न करावं लागलेलं आहे. पण नापसंत असलेल्या नवऱ्याशी सुद्धा सहवासाने ती बाई प्रेम करायला शिकते. म्हणजे महाराज सांगतात, की प्रपंचाचं प्रेम हे आपल्याला सहवासाने आलेलं आहे. प्रपंचाच्या सहवासाने प्रपंचाचं प्रेम उत्पन्न होतं, तर देवाच्या सहवासाने देवाचं प्रेम नाही का उत्पन्न होणार? आज प्रपंचामध्ये आपण ज्या घरामध्ये राहतो, अनेक वर्ष आपण एखाद्या घरामध्ये राहत असतो, स्वाभाविक त्या घराविषयी प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न होतं. कशामुळे उत्पन्न होतं? तो घराचा सहवास आपल्याला असतो म्हणून. मुलाबाळांबरोबर राहतो, नवरा बायको एकत्र राहत असतात, घरामध्ये इतर काही मंडळी असतात, ही सगळी जेव्हा एकमेकांबरोबर राहत असतात, सहवासाने प्रेम उत्पन्न झालेलं असतं. महाराजांनी कसं उदाहरण दिलंय, की जसं प्रपंचामध्ये एकमेकांबरोबर राहून सहवास घडल्यामुळे जसं प्रेम उत्पन्न होतं, तसं त्या रामाविषयी, त्या भगवंताच्या विषयी प्रेम, त्याचा जर सहवास आपण ठेवला तर का नाही आपल्याला उत्पन्न होणार? आणि म्हणून भगवंताचा सहवास आपल्याला कसा लाभेल? तर त्याचा सहवास त्याच्या नामाने आपल्याला लाभेल. म्हणून त्याचं नाम सतत घ्यायचं. म्हणजे घरादारावर जसं प्रेम आपलं सहवासाने बसतं, तसं जर नाम आपण सतत घेतलं तर त्या नामावर आपलं प्रेम नाही का बसणार? आणि म्हणून ते नामच घ्या असं महाराज सांगतात. मगाशी आपण बघितलं तसं, की भगवंत कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यामध्ये, म्हणून त्याच्याकडे नामाचं प्रेमच मागायचं. कारण भगवंताच्या नामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम हा फक्त भगवंतच देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्याकडे फक्त तेच मागायचं. आता इथे काय आहे, की आपण बघितलं तसं, की महाराज काय सांगतात, आधी आपण हे बघितलेलं आहे चिंतनामध्ये, की शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचरण आणि मग नामस्मरण आहे. आणि पुन्हा शुद्ध अंतःकरण घडण्यासाठी पुन्हा त्याला नामाचीच धग लावायची. म्हणजे पुन्हा नामच आहे तिथे. म्हणजे सगळ्याला व्यापून शेवटी नामच शिल्लक राहतं. म्हणून महाराज सांगतात, की तुम्हाला नामाचं प्रेम यायला हवं असेल ना, तर तुम्हाला नीतिमत्तेची बंधनं पाळायला पाहिजेत.
तर भगवंताचं प्रेम उत्पन्न होतं. म्हणजे जो नीतीने वागतो, जो शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध आचरण ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करतो आणि नीतिमत्तेने राहतो, त्याला भगवंत प्रेम देतो. त्याला भगवंत त्याच्या नामाचं प्रेम देतो. म्हणजे तसं तुम्हाला ते मिळणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी नीतीने राहावं लागेल असं महाराजांचं सांगणं आहे. आणि म्हणून महाराज काय सांगतात की 3 गोष्टी तुम्ही अत्यंत जपा, की परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नामाला सोडू नका. म्हणजे परस्त्री, परधन आणि परनिंदा ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यातनं ह्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. आपल्याला अत्यंत नीतीने वागायचंय. जी व्यक्ती नीती धर्माचं पालन करून वागते तिला भगवंत साध्य होतो. म्हणून आपल्या हातनं जी कर्म घडली पाहिजेत, कारण कर्म सोडून आपल्याला राहता येणार नाहीये. तर जर कर्म आपल्या हातनं घडणारच असेल तर त्याला नीतीचा आधार पाहिजे. म्हणजे नीतीच्या आधारावरच ते आपल्या हातनं कर्म घडलं पाहिजे. अनितीने आपल्याकडनं कुठलाही व्यवहार घडता कामा नये. मग आपल्या हातनं चांगलं कर्म कधी घडेल? कसं बघा, शेवटी नामापर्यंत जाऊन पोचतं ह्याचा आपण अभ्यास करतोय. आपल्या हातनं चांगलं कर्म घडायचं असेल तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहायला पाहिजे. सत्सद्विवेक बुद्धी जागृत कधी राहणार? जेव्हा आपण भगवंताचं नाम घेऊ, ते नाम इतकं शुद्ध आहे की आपली बुद्धी शुद्ध होते. म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली की आपल्या हातनं चांगलं कर्म घडतं. हे सगळं नीतीचं महाराजांचं सांगणं आहे की तुम्ही नीतीला सोडू नका. अंतःकरण शुद्ध करत न्या आणि आचरण शुद्ध ठेवा. ह्या 2 गोष्टी जर आपण शुद्ध ठेवल्या आणि मग नामस्मरण केलं, म्हणजे अधिष्ठान आहे शेवटी. या 3 गोष्टींवर परमार्थाची इमारत उभी करायची असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं आणि त्याच्या नामाविषयी प्रेम उत्पन्न होतं. आणि म्हणून देवदेवतांचे जे उत्सव आपण करतो, या सगळ्याच्या पाठीमागे ह्याची पार्श्वभूमी भगवंताविषयीचं प्रेम वाढीला लागावं हेच आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्हाला जी भूताखेतांची भीती वाटते ती भगवंताविषयी वाटू नये. कारण भगवंताविषयी भीती वाटली तर मग इतर गोष्टी आणि भगवंत याच्यामध्ये काय फरक राहिला? त्याच्यामुळे पहिली मनातनं भीती काढून टाका की हे जर नीट देवाचं झालं नाही, मग आता तो देव कोपेल आणि माझ्या प्रपंचामध्ये काहीतरी घडेल. हे सगळं आपण पहिलं डोक्यातनं बाहेर काढलं पाहिजे की अशा पद्धतीने देव काही करत नाही. आपण शुद्ध अंतःकरणाने जर त्याचं भजन केलं तर देव आपल्याला साध्य होतो. आणि ते कसं करायचं? तर ते नामाने करायचं. म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं की नीतिमत्तेचं आचरण हा एक भाग आहे आणि शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्पत्ती कशातनं होते? कृती हा पुढचा भाग आहे. त्याच्या आधी विचार आहेत. मग विचार शुद्ध असले की कृती शुद्ध होणार. मग चांगली नीती किंवा नीतिमत्तेने आपल्याला जगायचं आहे, ही भावना पहिली उत्पन्न चांगले विचार मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजेत, म्हणजे आपलं वागणं नीतिमत्तेचं राहतं असं महाराजांचं सांगणं आहे. मग अंतःकरण शुद्ध कसं होणार? तर ते पुन्हा आपल्याला अंतःकरण म्हणजे जे दुर्गुण आहेत आपल्या अंतःकरणामध्ये ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला पुन्हा नामाचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे नामाचं जर प्रेम यायचं असेल, भगवंताविषयीचं जर प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला अंतःकरण शुद्ध करावं लागतं. ज्याचं अंतःकरण अशुद्ध आहे त्याला भगवंताचं प्रेम कधीही प्राप्त होत नाही. आता अभ्यास करायचा आपल्या अंतःकरणाचा. काय आहे आपल्या अंतःकरणामध्ये? दुसऱ्याविषयीचा द्वेष आहे का? भरपूर भरलेला आहे. दुसऱ्याविषयीचा मत्सर आहे का? पुष्कळ मत्सर वाटतो. दुसऱ्याचं सुख पाहवत नाही आपल्याला. अभिमान आहे का? पुष्कळ अभिमान आहे. अहंभाव आहे का? पुष्कळ आहे. इगो हा तेवढा इगो आहे. राग येतो, भरपूर राग येतो. बघा म्हणजे किती दुर्गुण आपल्यामध्ये आहेत. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला कधी दोष देतो तर महाराज म्हणतात की त्या दोषांचं बीज तुमच्यामध्ये आहे. म्हणजे ज्या कारणासाठी आपण जेव्हा दुसऱ्याला दोष देतो ते कारण आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण तो दोष कसा देणार? म्हणजेच थोडक्यात काय की आपलं अंतःकरण आज अनेक दुर्गुणांनी भरलेलं आहे. मग तिथे प्रेमाला जागाच नाहीये. प्रेम हे फक्त शुद्ध अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं. आज आपण जर खरोखरी बारकाईने अभ्यास केला ना तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एकमेकांशी फार स्वार्थीपणाने वागतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की प्रपंच हा 5 जणांचा मिळून बनलेला आहे. म्हणजे 5-6 व्यक्तींचा मिळून बनलेला आहे. त्यात प्रत्येक व्यक्ती
स्वार्थी आहे, मग एकट्याला सुख कसं मिळेल? म्हणजे थोडक्यात स्वार्थ आहे, अहंभाव आहे किंवा अभिमान आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. या सगळ्या भावना जेव्हा विषय, वासना, विकार सगळ्यांनी आपलं अंतःकरण भरलेलं आहे. हे जेव्हा सगळं नामाची धग लावून आपण अंतःकरण शुद्ध करत जाऊ आणि हे सगळं जेव्हा मनातनं बाहेर पडेल आणि स्वच्छ होईल. आणि असं आहे का, की एकदा स्वच्छ झालं म्हणजे पुन्हा ते अस्वच्छ होणार नाही, तर असं नाहीये. रोजच्या रोज अभ्यास आहे. कारण रोजच्या रोज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. म्हणजे कालपर्यंत एखाद्याविषयी द्वेष वाटत नसेल, पण आज काही कारण घडेल आणि त्याच्याविषयी द्वेष वाटेल. मग तिथे पुन्हा आपला अभ्यास सुरू होतो, की कोणाविषयी मत्सर वाटतोय? रोजच्या रोज तपासून पहा. कोणाविषयी द्वेष वाटतोय? का मी एवढा अभिमानाने वागतोय? का मी अहंभावाने दुसऱ्याला कमी लेखतोय? ह्या सगळ्या गोष्टींचा रोज अभ्यास करायला पाहिजे. आणि महाराजांना आणि भगवंताला आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे, की भगवंता माझ्या मनात अमुक-अमुक व्यक्तीविषयी ह्या-ह्या कारणाने द्वेष उत्पन्न झालेला आहे. या-या कारणाने मला मत्सर वाटतोय. या-या कारणाने माझ्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न झालाय. तू पहिला त्याचं हरण कर. मग महाराज सांगतील, "तू नामाला बस. तू नाम घ्यायला बस. तू भगवंताचं नाम घे, की तुझं अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं, की त्याचं जे प्रकटीकरण आहे, ते शुद्ध आचरणामध्ये होईल. म्हणजे नीतीने आपण वागू शकू. मग भगवंताला ते अत्यंत प्रिय आहे, की अरे तुझं अंतःकरण शुद्ध झालंय ना, तुझं आचरणही शुद्ध आहे ना, आता मी तुझ्या हृदयामध्ये येतो. आता भगवंत आणि भगवंत स्वरूप असलेले सद्गुरू आपल्या हृदयामध्ये जेव्हा विराजमान होतात, त्यावेळेला सगळे प्रेमाचे झरे व्हायला लागतात हृदयामधनं. आणि ते जेव्हा प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न होतं ना, ते प्रेम घेऊन आपण जगामध्ये जातो. आणि मग सगळीकडे आपण ते प्रेम देऊ शकतो. सगळीकडे ते भगवंताचं प्रेम जात राहतं. म्हणजे महाराजांनी काय उदाहरण सांगितलं पहा, की एखादी विहीर आहे. तिच्यामध्ये खारट पाणी आहे. आता आपण ते खारट पाणी उपसतो व्यावहारिक पातळीवर. खूप उपसून झालं, की एखाद्याला असं होतं, की एखादा गोड पाण्याचा झरा त्या विहिरीला लागतो आणि सगळं खारट पाणी उपसल्यानंतर, सगळा तो गाळ विहिरीतनं सगळं काढल्यानंतर एखादा गोड पाण्याचा झरा त्या विहिरीला लागतो आणि विहिरीचं पाणी सगळं गोड होऊन जातं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये आज विषय, वासना, विकारांची घाण आहे. आपलं अंतःकरण दुर्गुणांनी भरलेलं आहे. तो सगळा गाळ भरलेला आहे. पण आपण तो सगळा गाळ उपसला आणि अंतःकरण शुद्ध झालं, की भगवंताच्या नामाचा, प्रेमाचा एक गोड झरा आपल्या अंतःकरणामध्ये लागेल आणि आपलं अंतःकरण भगवंताच्या नामानी, त्याच्या प्रेमाने भरून जाईल, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे पहिल्यांदा? तर सगळ्यात पहिल्यांदा महाराजांनी मगाशी सांगितलं ना आपल्याला 3 गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. एक म्हणजे परस्त्रीविषयी कुठलीही मनामध्ये भावना नसायला पाहिजे, तिला मातेसमान मानायचंय. दुसरी गोष्ट आहे परनिंदा आणि तिसरी गोष्ट आहे परधन. परनिंदा आपण अतिशय सहजतेने आपल्या हातनं घडते. म्हणजे दुसऱ्याविषयी आपण निंदात्मक बोलतो, टीका करून बोलतो, ही गोष्ट महाराज सांगतात पहिल्यांदा बंद करा. म्हणजे जेव्हा कधी व्यवहारामध्ये असा एखादा प्रसंग येईल, की जेव्हा आपण नकळत आपल्याकडनं कोणाची तरी निंदा घडेल, असं आपल्याला महाराज जाणीव करून देतात, की इथे थांब आता, बोलणं बंद कर. तरीही आपण बोलत राहतो. तिथे जर आपण थांबलो आणि आपल्या हातनं जर परनिंदा घडली नाही आणि अभिमान आपण सोडला, तर आपण आपलं अंतःकरण शुद्ध करत नेऊ आणि तिथे भगवंत येईल. आणि म्हणून नाम हे प्रेमस्वरूपच आहे. नाम घेतलं की भगवंताचं प्रेम येणार. आपल्याला ज्या गोष्टी अत्यंत आवडतात, त्यांच्याविषयी जसं आपल्याला प्रेम वाटतं, म्हणून मगाशी म्हटलं तसं, की नामाविषयी प्रेम यायला हवं असेल, तर ते नाम ज्या भगवंताचं आहे, त्याच्याविषयी पहिल्यांदा प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्या सगुण रूपाविषयी आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं, की त्याचं निर्गुणत्व ज्या नामामध्ये लपलेलं आहे, त्या नामाविषयी प्रेम येतं. आणि निस्वार्थ बुद्धीने आपल्याला प्रेम करावं लागतं. आपण जर स्वार्थाने जर भगवंतापाशी गेलो, तर भगवंताला ते कळतं बरोबर, की आपण कशासाठी त्याच्याकडे आलेलो आहे. आणि मग तो म्हणतो, की "ठीक आहे, तू विषय मागायला आलायस का? हे घे, मी तुला दिले." पण जे खरं त्याच्याकडनं आपल्याला हवं आहे, ते काही आपल्या पदरात पडत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, की प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. भगवंत काय देतो? भगवंताकडनं आपल्याला मिळवायचं काय? तर भगवंताकडनं आपल्याला फक्त प्रेम मिळवायचं आणि आपल्या अध्यात्माची सुरुवात ही घरातनं होते. त्याच्यामुळे महाराज सांगतात तसं कितीही मनाला यातना झाल्या,
कितीही मनाला ते पटलं नाही, कितीही घरातल्यांबरोबर आपले काही वादविवाद असतील, मतभेद असतील, हे सगळं सगळ्यांच्या घरामध्ये चालतं. पण तरीही महाराज सांगतात तसं प्रयत्नपूर्वक कर्तव्य बुद्धीनी प्रेम करायला शिका, हे महाराजांनी आपल्याला सांगितले, की एखाद्याविषयी जरी मनामध्ये द्वेष असला तरी तो त्या कारणापुरता ठेवून आपल्याला आपल्याकडनं प्रेमच द्यायचं आहे. म्हणजे घरापासून सुरुवात करायची. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागा. स्वार्थाने राहू नका. आपलं बोलणं अत्यंत गोड असलं पाहिजे, असं महाराजांचं सांगणं आहे, की समोरचा माणूस आपल्याशी कितीही चुकीचं वागला तरी आपण आपल्या महाराजांना आवडतं म्हणून त्याच्याशी प्रेमाने वागायचं आणि गोड वागायचं. हे अत्यंत अवघड आहे. हे सोपं नाहीये. कदाचित हे लगेच जमणार नाही किंवा सारखं-सारखंही तसं वागायला जमणार नाही. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आपल्याला येतात, की आपल्याला हवं असतं, की आपण सगळ्यांशी प्रेमाने वागावं किंवा गोड बोलावं. पण आपल्याला काही व्यावहारिक कारणांमुळे समोरच्यावर तेवढं प्रेम करता येत नाही किंवा त्याच्याशी तेवढं गोड बोलता येत नाही. पण प्रयत्नपूर्वक हे करायचं, कारण आपल्या महाराजांना ते आवडतं म्हणून. आणि हे केल्यानंतर आपल्या मनाला यातना होणं बंद होतं. आपलं मन जे आपल्याला खात राहतं ना, ते सगळं बंद होतं. आपण मनाने शांत होतो. आपण दुसऱ्याशी प्रेमाने वागलो आणि बोललो की. आणि आपलं जर बोलणं गोड असलं, आपलं वागणं गोड असलं, की भगवंताला ते आवडतं. भगवंत स्वरूप असलेल्या महाराजांना, सद्गुरूंना ते आवडतं. आणि म्हणून महाराज काय म्हणतात, की प्रेम करायला गरिबी आड येते का? नाही. प्रेम करायला श्रीमंती आड येते का? नाही. त्या श्रीमंतीतनं उत्पन्न होणारा अभिमान आहे, तोही नामाने जर गळून पडला, तर तिथेही प्रेमच उत्पन्न होतं. म्हणजे गरीब तुम्ही असाल म्हणून तुम्हाला काही फार कष्ट पडत नाहीत आणि तुम्ही श्रीमंत असाल तर ते प्रेम करायला काही फार द्यावं पण लागत नाही. आणि नामाचं प्रेम हे नामातनंच उत्पन्न होतं आणि म्हणून नाम घ्या, हे महाराजांनी सांगितलंय. म्हणजे महाराजांनी काय उदाहरण दिलंय, की निर्गुण तत्वाला जुळं झालं. काय जुळं झालं? एक म्हणजे नाम आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रेम. दोन्हीही एकमेकांना अत्यंत चिकटून आहेत. एकाला धरलं की दुसरं त्याच्याबरोबर येतं. म्हणजे आपण जर नाम एकदा का घट्ट पकडलं, भगवंताचं नाम एकदा का आपण घट्ट हृदयामध्ये धारण केलं, की त्या नामाबरोबर त्याचं प्रेम येणार. कारण ही जुळी भावंड आहेत, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि म्हणून आपल्याला खरोखरीच भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्या कशाची गरज वाटली नाही पाहिजे. ते प्रेम असं आतून यायला पाहिजे. पण आपला अनुभव काय आहे, की भगवंताविषयीचं ते प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. आणि म्हणून आपल्याला ते नामाचं प्रेम लागत नाही. म्हणजे भगवंताला आपल्याला खऱ्या प्रेमाने हाक मारता येत नाही. हे आपल्या मर्यादा आहेत. मग ह्या मर्यादा कशा काय आपण तोडायच्या आणि भगवंतापाशी जायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला अहंभाव हा पूर्णपणे जाळावा लागतो. त्याच्याशिवाय ते होत नाही. आपला इगो आपल्याला टाकावा लागतो. आपल्या मनामध्ये ज्या काही सर्व गोष्टींनी हे मन दुर्गुणांनी भरलेलं आहे, हे आपल्याला एक 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 करत स्वच्छ करत न्यावं लागतं आणि त्याच्यासाठी पुन्हा नामाचीच कास धरावी लागते. आणि म्हणून महाराज सांगतात तसं, की त्या भगवंताविषयी, भगवंताच्या नामाविषयी जर तुमच्या मनामध्ये गोडी उत्पन्न व्हायची असेल, प्रेम उत्पन्न व्हायचं असेल, तर त्याच्यामध्ये श्रद्धा घाला. आपण मगाशी म्हटलं तसं. म्हणजे महाराज म्हणतात, की काही वेळेला लोक कमी शिकलेले असतात, पण त्यांना एखादी गोष्ट सांगितली, की तुम्ही एखादी गोष्ट करा, तर श्रद्धेने करतात. पण महाराज म्हणतात, की एखाद्या विद्वान माणसाला सांगितलं, तर तो त्याची चिकित्सा करत बसतो. तर चिकित्सेने सगळ्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चिकित्सा करावी. म्हणजे महाराजांनी काय उदाहरण दिलं? पेढ्याचं उदाहरण दिलंय. पेढा गोड आहे, हे माहितीये. किती चिकित्सा करणार? महाराज म्हणतात, "अरे तू खा ना, म्हणजे तुला कळेल की तो किती गोड आहे." तसं तुम्ही नामाची चिकित्सा फार करू नका. तुम्ही ते घ्यायला सुरुवात करा, म्हणजे त्या नामाचे सगळे अनुभव तुम्हाला येतील. म्हणजे रामाची किंवा भगवंताची सर्वच बाजू गोड आहे. म्हणजे त्याचं रूप छान आहे, त्याचं सगळं नाम, त्याचं ध्यान सगळं गोड आहे, सगळं सुंदर आहे. पण ती गोडी आपल्याला चाखता येण्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा ते उत्पन्न व्हायला लागतं. त्याच्याशिवाय ते समोरचं काय आहे ते दिसत नाही. म्हणून आपल्या अंतरामध्ये थोडा तरी सद्भाव आपल्याला उत्पन्न व्हावा लागतो. तर आपल्याला समोरचं ते कळतं. आपल्या मनामध्ये थोडं प्रेम असलं ना, की समोरच्याच्या अंतःकरणात काय प्रेम आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि म्हणून आपल्या अंतरामध्ये थोडं तरी प्रेम येण्यासाठी आपल्याला अत्यंत जबाबदारीने नाम घ्यावं लागतं. जे सद्गुरूंनी आपल्याला दिलं, किंवा जे भगवंताचं नाम आपल्याला अत्यंत मनापासनं आवडतं, ते आपल्याला रोजच्या रोज घ्यायला लागतं. तरच त्याचं प्रेम त्याच्यामधनं उत्पन्न होणार आहे.
म्हणजे महाराज सांगतात की नामाचं प्रेम हे नामामध्येच आहे. जसं प्रपंचामध्ये आपण आपलं चित्त लावून ठेवलेलं आहे ना, त्या प्रपंचातनं आपलं मन थोडंसं काढलं आणि ते जर भगवंताच्या चरणाशी चिकटवलं आणि त्याच्या नामामध्ये आपण ते चित्त गुंतून ठेवलं, तर नामाचं प्रेम येणार. आणि म्हणून महाराज आपल्याला पुन्हा कळकळीने सांगतात, की रोज ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी तुम्ही नामस्मरण करायला बसा. नामाचं प्रेम, भगवंताचं प्रेम, भगवंताच्या नामाचं प्रेम आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंविषयीचा आस्तिक्य भाव हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारच. आपल्या मनामध्ये नामाचं प्रेम हे उत्पन्न होणारच. हा महाराजांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आशीर्वाद आहे. जय श्रीराम.